वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. सोशॉलॉजी म्हणजे समाजशास्त्र आणि 45 हा त्या विषयाचा कोड क्रमांक आहे. इयत्ता 12वी कला शाखेची ही प्रश्नपत्रिका आहे आणि ही परीक्षा झाली होती 30 मार्च 2022 या वर्षी किंवा या रोजीची ही प्रश्नपत्रिका आहे. एक नमुना प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका म्हणून याचा अभ्यास करा आणि 2-3 वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला की आपल्यासमोर चित्र स्पष्ट होईल की आता कोणते प्रश्न येऊ शकतात, कोणते रिपीट होतात, कोणत्या प्रश्नांना प्राधान्य आहे, IMP क्वेश्चन कोणते. म्हणून बोर्ड प्रश्नपत्रिका सगळ्या अभ्यासा. इतर विषयांच्या बोर्ड प्रश्नपत्रिकासुद्धा या चॅनलवर मी टाकलेल्या आहेत, त्या एकदा पाहून घ्या. त्यासाठी चॅनलची प्लेलिस्ट पहा. इथे दिनांक दिलेली असते, 30 मार्च 2022 दिनांक दिली आहे. इथे सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला जागा असते. समाजशास्त्र किंवा सोशॉलॉजी इयत्ता 12वी कला 3 तासाचा वेळ आहे. या प्रश्नपत्रिकेची 4 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. चला स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ही प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवा. मला वेळ मिळेल तेव्हा याची उत्तरपत्रिका मी देईल, तोपर्यंत तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. सूचना वाचायच्या आणि फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे सक्तीचं आहे, कंपल्सरी आहे, सगळे प्रश्न सोडवायचे. 2. प्रश्नांच्या उजवीकडे पूर्ण गुण दिलेले आहेत. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला जे अंक दिलेत ते कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते त्यावरून समजतं. 3. 4 गुणांसाठी विचारलेल्या उपप्रश्नांच्या उत्तरात किमान 4 मुद्दे अपेक्षित आहेत. म्हणजे 4 गुण आहेत तर 4 मुद्दे असावेत. एका मुद्द्याला 1 गुण असा याचा अर्थ. 4. प्रत्येक नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहावे. ही 4थी सूचना तर सर्वच विषयांना वापरायची. नवीन प्रश्न नवीन पानावर घ्यायचा. जो प्रमुख प्रश्न असतो 1, 2, 3 ते तर प्रमुख प्रश्न नवीन पानावर घ्यायचे. शक्य असल्यास आणि उपप्रश्न हे ते सुद्धा नवीन पानावर घ्या. चला प्रश्नपत्रिका पाहूया आपण. प्रश्न पहिला जो आहे तो एकूण 20 गुणांचा आहे. त्यातला हा प्रश्न आहे. खालील वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवा, त्याला 5 गुण आहेत. खालील कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व ती पुन्हा लिहा. सूचना लक्षात आली? विधाने पूर्ण करून ती पुन्हा लिहा म्हणजे फक्त उत्तराचा शब्द नाही लिहायचा, तर विधान लिहायचं, त्याच्यामध्ये उत्तराचा पर्याय लिहायचा, अचूक उत्तर आणि त्या उत्तराखाली पेन्सिलने 2 रेषा मारायच्या आणि मग पुढचं विधान लिहायचं एक ओळ सोडून. अशी उत्तरपत्रिका नीटनेटकी लिहायची. पहिला प्रश्न. श्वेतांबर आणि दिगंबर हे 2 टिंबटिंब धर्मातील पंथ आहेत. पर्याय हिंदू, बौद्ध, जैन. 2. 55% जास्त आदिवासी लोकसंख्या भारताच्या टिंबटिंब विभागात आढळते. पर्याय पश्चिम, मध्य आणि दक्षिण. 3. भारताने टिंबटिंब भाषासूत्र स्वीकारलेले आहे. पर्याय 2, 3 आणि 4. अचूक उत्तर निवडायचं. 1-1 गुणांच्यासाठी हे आहे. क्रमांक 4. कामाच्या पद्धती सुरळीत बनवण्यासाठी संगणकीय प्रणालीचा उपयोग करण्यास टिंबटिंब म्हणतात. पर्याय औद्योगिकीकरण, जागतिकीकरण, अंकीकृतकरण. 5. शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश टिंबटिंब यांनी दिला. पर्याय डॉक्टर B.R. आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी कर्वे. 5 गुणांच्यासाठी 5 विधानामध्ये अचूक उत्तर सोडवायचं. प्रश्न आहे. खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा. 5 गुण. चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहायची हे लक्षात घ्या. 1. पहिला गट पाहूया. अग्निमंदिर पारशी, लंगर उत्सव, संगमकाळ तामिळनाडू आणि केरळ, उपनिषदे हिंदू धर्म. अचूक जोडी पण ओळखता येईल आणि चुकीची पण ओळखता येईल. अचूक कोणत्या आहेत त्या समजले तर चुकीची जोडी कळेल. 2. वारली वर्षा नृत्य, कंबाड नृत्य, ग्रामीण विकासासाठी घेतलेला पुढाकार, समुदाय विकास कार्यक्रम, राज्यकारभाराची त्रिस्तरीय व्यवस्था, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, सांडपाण्याची समस्या, शहरी समुदाय. चुकीची जोडी दुरुस्त करा. तिसरा गट आहे. भाषेवर आधारित संघर्ष, भाषावाद, धर्मावर आधारित संघर्ष, दहशतवाद, जातीवर आधारित संघर्ष, जातीवाद, प्रदेशावर आधारित संघर्ष, प्रदेशवाद. चौथा गट. सती प्रतिबंधक अधिनियम 1929, विधवा पुनर्विवाह अधिनियम 1856, स्त्री भ्रूणहत्या अधिनियम 1870, द एज ऑफ कन्सेंट ॲट मॅरेज ॲक्ट 1891,
चुकीची जोडी दुरुस्त करा. आणि शेवटचा 5वा गट आहे घरगुती हिंसा, कुटुंबांतर्गत अत्याचार, पीक विमा, पीक उत्पादन वाढीसाठी विमा, मानसिक आघात, मानसोपचार, पितृसत्ताक पद्धती, पुरुषी वर्चस्व. 5पैकी 5 दुरुस्त करा. प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच क आहे वस्तुनिष्ठ प्रश्न. चौकटीत दिलेल्या पर्यायातून योग्य संज्ञा ओळखून ती दिलेल्या विधानांपुढे लिहा. 5 गुण आहेत. आता संज्ञा दिलेल्या आहेत चौकटीमध्ये, त्या विधानांच्या समोर लिहायच्यात फक्त, ज्याची त्याची ज्याच्या त्याच्यासमोर. निसर्गवाद, आर्य समाज, डॉक्टर B.R. आंबेडकर, अंमली पदार्थ, डॉक्टर मनमोहन सिंग, ब्राह्मो समाज. 1. स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेली संघटना. 2. सूर्य, अग्नी, जल इत्यादी निसर्गशक्तींची पूजा. 3. यांच्यामुळे शारीरिक अस्वास्थ्याच्या समस्या येऊ शकतात. 4. 1991च्या नवीन आर्थिक धोरणाच्या वेळी भारताचे अर्थमंत्री. 5. डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी. संज्ञा लिहायची आहे विधानांच्या समोर 5 गुणांच्यासाठी 5. ड प्रश्न आहे अधोरेखित शब्दांच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा. 5 गुण. म्हणजे काही शब्द अधोरेखित अंडरलाईन केलेत, त्याच्या ठिकाणी अचूक दुसरा शब्द लिहायचा. 1. जालंधर या शहरात सुवर्ण मंदिर बांधले आहे. जालंधर अधोरेखित केलं आहे. 2. नवीन आर्थिक धोरण हे व्यवहारात BPL धोरण म्हणून ओळखले जाते. BPLचं दुरुस्ती करायची. 3. भारत छोडो ठराव 1932मध्ये पारित झाला. 1932 हे सन दुरुस्त करायचं. 4. आदिम समुदायात जातीव्यवस्थेचे प्रभुत्व किंवा वर्चस्व आढळते. आदिम शब्द बदलायचा. 5. ज्यू धर्म बहुदेववादी आहे. बहुदेववादी हे चुकीचा शब्द आहे, तिथे अचूक शब्द घालायचा. 5 गुणांच्यासाठी 5. आणि पूर्ण विधान लिहायचं फक्त, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी विषयांवर संक्षिप्त टिपा लिहा. 2. 3 विषय दिलेत, 2वर टिपा लिहायच्या. 8 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. भारतातील वसाहतवादाचे परिणाम. 2. चिपको आंदोलन. 3. जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये. 3पैकी 2 सोडवा. 8 गुण. प्रश्न 3. खालीलपैकी फरक स्पष्ट करायचे. 3. 5 दिलेत, 3 सोडवायचे आणि 12 गुण आहेत, म्हणजे एका फरकाला 4 गुण. 1. ख्रिश्चन धर्म आणि इस्लाम धर्म. 2. ग्रामीण समुदाय आणि आदिवासी समुदाय. 3. जातीवाद आणि संप्रदायवाद. 4. भाषिक विविधता आणि प्रादेशिक विविधता. 5. भ्रमणध्वनीचे व्यसन आणि अंमली पदार्थाचे व्यसन. 5पैकी 3 सोडवायचे. 12 गुण. प्रश्न क्रमांक 4. खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. कोणत्याही 2. 3 दिल्या आहेत, 2 स्पष्ट करायच्यात. 1. वर्णव्यवस्था. 2. आधुनिकीकरण. 3. अंकीकृतकरण. 3पैकी 2 सोडवायच्यात. प्रश्न क्रमांक 5. 5वा प्रश्न मध्ये आहे खालील संकल्पना चित्रे पूर्ण करा. 8 गुण आहेत. आणि संकल्पना चित्राचा विषय दिला आहे सामाजिक चळवळीची कारणं. 4 कारणं लिहायची, त्याच्यासाठी 4 गुण निर्धारित केलेले आहेत. प्रश्न ब आहे त्यातला खालील विधाने बरोबर की चूक सांगून कारण स्पष्ट करा. 8 गुण आहेत त्याला, कोणतेही 2 सोडवायचे. 3पैकी चूक आहे की बरोबर आहे ते सांगायला 1 गुण आणि त्याची कारणं लिहायला 3 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण आहेत. म्हणजेच काय, प्रत्येक उपप्रश्नास कोणतेही 3 मुद्दे आले पाहिजेत, पण चुकी बरोबरला 1 गुण आणि हे 3 मुद्द्याला 3 गुण, म्हणजे 4 मार्काला आहे 1 प्रश्न. असे 2 लिहायचे. 8 गुण. 1. आर्थिक विषमतेचा समाजावर परिणाम होत नाही. 2. जागतिकीकरणाने अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. 3. आधुनिक उद्योग नफा कमावण्याच्या तत्वावर आधारलेले आहेत. 3पैकी 2 सोडवा. 8 गुण. प्रश्न क्रमांक 6. 6व्यामध्ये अ आणि ब आहे. अ प्रश्नाला 6 गुण आहेत आणि ब प्रश्नाला 4 आहेत. असे एकूण 6व्या प्रश्नाला 10 गुण आहेत. अला 6 गुण आहेत. आपण अ प्रश्न पाहूया. खालील उतारा वाचून त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. उतारा 2दा-3दा चांगला वाचायचा, प्रश्नही वाचायचे, सहज उत्तर सापडतं. मग समजून घ्यायचं. पुणे येथील सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपनीच्या धोरण निर्मिती विभागाच्या प्रतिनिधींनी त्यांच्या कार्यकारी समितीपुढे केलेले काल्पनिक भाषण वाचा. सुप्रभात. कंपनीच्या संचालक मंडळाने माझ्यावर एक काम सोपवले आहे. उच्च व्यवस्थापनाने घेतलेले काही धोरणासंबंधीचे निर्णय तुम्हाला सांगायचे आहेत. आपल्या कंपनीने 2 नवी धोरणे स्वीकारली आहेत. गेल्या आर्थिक वर्षापासून कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे गोपनीय आणि दुहेरी मूल्यमापन केले जाईल. प्रत्येक कर्मचाऱ्याचे मूल्यमापन त्याचे वरिष्ठ गटातील सदस्य करतील. स्वमूल्यमापन देखील केले जाईल. कनिष्ठ कर्मचारी त्यांच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन करतील.
मूल्यमापन काही निकषांच्या आधारे केले जाईल. कंपनीचे दुसरे धोरण पर्यावरणाशी संबंधित आहे. स्वच्छ आणि हरित पर्यावरणाची आंतरराष्ट्रीय बांधिलकी पाहता कंपनीचे प्रत्येक काम आता पर्यावरणस्नेही स्वरूपाचे असेल. ई पोर्टलच्या माध्यमातून तुमच्या संबंधित विभागातील सदस्यांना कृपया तुम्ही हा निर्णय सांगा. सर्व कर्मचाऱ्यांची यावरची प्रतिक्रिया स्वागतार्ह आहे, परंतु ई पोर्टलच्या माध्यमातून अशी प्रतिक्रिया मानव संसाधन विभागाकडे देण्यासाठी आजपासून केवळ 1 आठवड्याचा कालावधी आहे. आता या परिच्छेदावर प्रश्न आहे पहिला, संचालक मंडळाने स्वीकारलेले धोरण कसे फायदेशीर आहे. आणि दुसरा प्रश्न, तुम्ही तुमच्या समुदायात पर्यावरण स्नेही धोरणास कोणत्या मार्गाने चालना देऊ शकता. 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची परिच्छेदाच्या आधारे. ब प्रश्न आहे, आपले व्यक्तिगत मत किंवा प्रतिसाद नोंदवा. स्वमत नोंदवायचं आहे, कोणतंही एकच आणि 4 गुण आहेत. 2 प्रश्न दिले, त्यातलं 1 सोडवायचं. 1. समाज सुधारणेच्या चळवळी 21व्या शतकात सुद्धा भारतात सुरूच आहेत. 2. वृद्धांच्या समस्या दूर करण्यासाठी उपाय सुचवा. 2 पैकी 1 सोडवा, 4 गुण. आणि शेवटचा प्रश्न 7वा, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर सविस्तर उत्तर 150 ते 200 शब्दात लिहा. 2 प्रश्न दिले ते 1 सोडवायचा, 10 गुण म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न. पहिला प्रश्न, शहरी समुदायाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यापैकी कोणत्याही 5 समस्या सविस्तरपणे स्पष्ट करून त्या सोडविण्यासाठी उपाययोजना सुचवा. 2. व्यसनाधीनतेचे विविध प्रकार आहेत, त्यांची कारणे आणि परिणाम स्पष्ट करा. 2 पैकी 1 सोडवायचा आहे. अशा प्रकारे आपण समाजशास्त्राची 12वी बोर्डची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी पोस्ट करेल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा, परीक्षेसाठीही शुभेच्छा.